संतोष आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थी परिषदेचा कोकण प्रांत सहमंत्री आहे. विद्यार्थी परिषद म्हणून वर्षभर आणि त्याहीपेक्षा जास्त काळ सातत्यानं आम्ही कल्याण पूर्वेतल्या कमलादेवी कॉलेजबद्दल ऐकतोय. कमलादेवी कॉलेजमध्ये वेगवेगळे इश्यूजला स्वतः तिथं आम्ही फेस करतो. मागच्या जवळपास 7 नोव्हेंबर 2025ला कमलादेवी कॉलेजला काही अत्यंत छोट्या समाधान होण्यासारखे विषयांचे निवेदन आम्ही दिलेलं होतं. मधमाशांच्या पोळ्यापासून, स्वच्छतागृहापासून ते अगदी संगणक कक्षापासून आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं कॉलेजचं ग्राउंड, जिमखाना, रेफ्युजी कॅम्प, रेफ्युजी एरियाज अशा सगळ्या विषयांवर आम्ही बोललेलो होतो. त्या सगळ्यापेक्षा एक गंभीर विषय असा होता की आयुष ओम प्रकाश बरई नावाचा एक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याची कॉलेजनं जवळपास 2-2.5 वर्षापूर्वी फसवणूक केलेली होती. त्याला ऍडमिशन एका स्ट्रीममध्ये दिलं आणि त्यानंतर फक्त आर्थिक त्याच्या शोषण करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन दुसरीकडे वर्ग केलं. कसल्याही प्रकारे त्या विद्यार्थ्याला कन्व्हिनियन्स होऊ दिला नाही, त्या विद्यार्थ्याला साधं पालकांशी सुद्धा बोलू दिलं नाही. आणि त्यानंतर ज्यावेळी 2-2.5 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला विद्यापीठानं नॉट एलिजिबल म्हटलं, त्यावेळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. त्याही विषयात आम्ही बोलत होतो. आज ज्यावेळी मागच्या 3 महिन्यानंतर त्यांनी दिलेल्या मुद्द्यांवर निराकरण झालं नाही, त्यांनी त्या मुद्द्यांवरचं समाधान केलं नाही. आज परत एकदा विद्यार्थी परिषद म्हणून विद्यार्थी परिषदेच्या कल्याण शहरातल्या, कल्याण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी काही मुद्द्यांचं निवेदन परत एकदा स्मरणपत्राच्या रूपामध्ये तिथं घेऊन गेले आणि यांच्याकडनं आता अपेक्षा शिल्लकच राहिल्या नाहीत. आणि आता हे आमचं अस्तित्वच आमच्यासाठी नाही म्हणून आम्ही त्यांच्या नावानं बॉम्ब ठोक केली, आम्ही त्यांच्या विरोधात निदर्शनं केली. हेच सगळं आतापर्यंत झालं. या दरम्यान सुद्धा कॉलेजच्या रजिस्ट्रारनी, कॉलेजच्या संस्थाचालकांनी दमदाटी करत आम्हाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचत आणण्याचा प्रयत्न केला. साधं लिहून द्या अशी आमची मागणी सुद्धा ते मान्य करू शकले. स्ट्रीमला होता आणि कोणत्या स्ट्रीम मध्ये त्याला ट्रान्सफर केलं? त्या विद्यार्थ्याचं BSc IT ला नॉर्मल ऍडमिशन प्रोसेसनुसार, रेग्युलर ऍडमिशन प्रोसेसनुसार ऍडमिशन झालेलं होतं. आयुष ओमप्रकाश बरई 2023-24च्या शैक्षणिक वर्षामध्ये त्याचं फर्स्ट इयर BSc IT ला ऍडमिशन झालेलं होतं. कॉलेजनं फक्त अधिकच्या सीट मिळून BSc CS मध्ये त्याला वर्ग केला आणि BSc CS मध्ये त्याच्याकडनं अधिकचा पैसा उकळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी जवळपास 1.5 वर्ष झालं, 3 सेमिस्टर झाले, 4थ्या सेमिस्टरला विद्यापीठानं नॉट एलिजिबल म्हटलं आणि मग कॉलेजनं त्यावेळी त्या विद्यार्थ्याला खोट्या पद्धतीनं खोट्या गोष्टी सांगून त्याला बळजबरी BCom ला ऍडमिशन घेण्यासाठी प्रवृत्त केलं.